केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत, भाजपचे प्रवक्ते. केशवजी, काय भेटीमागचं कारण तुम्हीच सांगा. असं आहे, महाराष्ट्रामध्ये विरोधात जरी असलो तरी एकमेकांना भेटण्याची एक वेगळी परंपरा आहे. विकासासाठी नेते भेटतात, चर्चा करतात. त्या अनुषंगाने जर हे दोन नेते एकमेकांना भेटत असतील तर त्यामध्ये माध्यमांनी लगेच घाईघाईने अर्थ काढण्याची गरज नाही. दोन भाऊ एकत्र येतात म्हणून त्याला विरोध करायचा किंवा राज ठाकरे महायुतीत येणार का, अशा प्रकारचा कोणताही घाईघाईत अर्थ काढण्याची आता या क्षणाला गरज वाढ नाही. दोन नेते विकासामुद्द्यावर भेटू शकतात, ती चर्चा होऊ शकते. महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत, त्या अनुषंगानं ही काही महत्वाची भेट आहे का, असा सवाल प्रामुख्याने विचारला जातोय. कारण येत्या काळात मैत्रीपूर्ण लढती करायच्या आहेत असंही फडणवीसांनी स्वतः सुतोवाच केलंय. तुमचे सर्वेसर्वा सुद्धा म्हणतायत की फक्त 100% भाजप लढणार आहे यावेळेस. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून सगळी लढण्याचा प्रयत्न करेल हे देवेंद्रजींनी आणि बाकी सर्वांनी सांगितलं. तर पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा की आता अशा प्रकारचा आज महापालिका निवडणुकीचा वेळ आहे, आज त्याच्यावरती लगेच चर्चा होऊन राज ठाकरे महायुतीत येणार का किंवा कुणी कुणाला मगाशी कोणीतरी विश्लेषक सांगत होतं कोणीतरी एकमेकांना इशारा देण्याचा, असा कोणताही विषय आता आजच्या भेटीचा नाही. बरं, मग प्रमुख काय कारण आहे ते तरी सांगाल. मी सांगितलं ना की जसं साऊथ मध्ये आपण बघितलं, साऊथ मध्ये विरोधक एकमेकांच्या शत्रुत्वाप्रमाणे वागतात. या उलट महाराष्ट्रामध्ये वैचारिक विरोध जरी असला, विरोधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये नेते असले तरी नेते सहजपणे महाराष्ट्रात भेटतात, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतात. त्या अनुषंगाने जर आजची भेट असेल तर त्यामध्ये लगेच त्यातनं काही वेगळे अर्थ काढावेत असं नाही. आता राहिला प्रश्न, दोन भाऊ एकत्र यावेत की नाही, त्याला विरोध करायचा म्हणून त्याला भेटलेत का, तर दोन भाऊ एकत्र यावेत की नाही हा प्रश्न त्या दोन पक्षाचा प्रश्न आहे किंवा दोन नेत्यांच्या आणि त्यांच्या राहिलेल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरे जाऊ, विकासाच्या प्रश्नावरती लोकांकडनं मतं मागवू, विचारू, त्यांना आवाहन करू आणि त्यानंतर जिंकू. त्यामुळे समोर दोन भाऊ एकत्र यावेत की न यावेत जणू त्याच्यासाठी काही अशा प्रकारचा अर्थ काढण्याची घाई आपण कोणीही करू नये एवढीच विनंती आहे. नक्कीच केशवजी, एक अजून मुद्दा होता तो म्हणजे हिंदी भाषेचा. अजूनही तिसरी भाषा याच नावे हिंदी पटलावरती आहे, हा मुद्दा घेऊन ते भेटतायत का? मी तुम्हाला सांगितलं ना, मुद्दे कोणत्या मुद्द्यावर बोलतायत ते कदाचित भेट संपल्यानंतर दोघं आपल्याला सांगतील, भूमिका स्पष्ट करतील. पण आज त्याच्यावरनं आता त्याच्यावरनं लगेच निर्णय करण्याची घाई करू नका. नक्कीच. विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणाला, तो कोणता नेमका आहे त्याबद्दल काही कळू शकेल का? महाराष्ट्र असं की महाराष्ट्राचे विकासाचे मुद्दे असू शकतात. महाराष्ट्र कसा, राज ठाकरेचं एक विजनरी असणारे नेते आहेत, ते त्यांची काही भूमिका मतं असू शकतात. ती भूमिका कशा पद्धतीने पुढे न्यावी ते त्यांचे मुद्दे मांडू शकतात. देवेंद्रजी तर विजनरी मॅन म्हणून ओळखले जातात. विकासाचे अनेक प्रश्न ते प्रामुख्याने करतायत. तर स्वाभाविकपणे दोघांमध्ये त्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी केशव उपाध्येजी. तर केशव उपाध्ये यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील विकासाच्या मुद्द्यावरती ही भेट होत असावी आणि त्यामुळेच हे दोन्ही मोठे नेते एकत्र आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.